शिंदखेडा तालुक्यातील ठिकठिकाणी हातभट्टीची दारू निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांना चिमठाणा दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील दराणे या गावात विठोबा भिल हा हातभट्टीची दारू निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली होती। तसेच शिंदखेडा शहरातील कब्रस्तानच्या मागे असलेल्या जागेत सुरेश मालचे हातभट्टीची दारू निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली होती। पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे पथक निर्माण करून कारवाई करण्यात आली। या दोन्ही ठिकाणी असलेले हातभट्टीचे केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले। तेथील नवसागर आणि गुळ मिश्रित द्रावण नष्ट करतानाच इतर साहित्य देखील नष्ट करण्यात आले। दोघांच्या विरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रमुख संशयितांसह इतर किती जणांना या बेकायदेशीर उद्योगात सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत। कारवाई करणाऱ्या पथकात पोलीस उपनिरीक्षक वैभव देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत फुलपगारे, पोलीस कर्मचारी अखिल पठाण, साबिर शेख, प्रशांत पवार, विशाल सोनवणे, रुपेश चौधरी, दिनेश देवरे, राकेश ठाकूर, पंकज कुलकर्णी, पूनमचंद कोळी, नागेश शिरसाट, चेतन माळी, माधुरी चव्हाण, वर्षा गोपाळ यांचा समावेश होता। गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली। दराणे गावात तसेच शिंदखेडा शहरामध्ये पाटण चौफुली जवळ काही आरोपी हे गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत आहे अशी बातमी मिळाल्याने मी तसेच माझ्या सोबतचे अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ रेड मारली। दराणे गावामध्ये विठोबा भिल आणि शिंदखेडामध्ये सुरेश दीपा मालचे हे आरोपी मिळून आलेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 57,500 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे। तो मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आलेला आहे।